तुम्ही रोज प्रार्थना करता का? का फक्त अडचणीच्या वेळी काहीतरी मागण्यासाठी देवासमोर हात जोडता? रोज जेवणाच्या वेळी अन्नदात्याचे आभार व्यक्त करणारे श्लोक तुम्ही म्हणता का? तुम्ही देवाकडून काय मागता? तुम्ही कधी कुटुंबाबाहेरच्या दुसऱ्या एखाद्या व्यक्तीसाठी प्रार्थना केली आहे का? तुमची इच्छा हीच तुमची प्रार्थना असते. कृतज्ञ मन हे संपूर्ण विश्वाच्या संपत्तीच्या किंवा सृष्टीच्या खूप जवळचे असते. तुमची इच्छा पुरी झाल्याचे चित्र मनात रंगविणे जमायला हवे. मनात रंगविलेले चित्र 1000 शब्दांचे काम करीत असते. प्रार्थना करणे म्हणजे अज्ञात असणाऱ्या शक्तीसमोर नम्र होणे, त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे. कृतज्ञता व्यक्त करण्याची सवय असणाऱ्या व्यक्ती इतरांपेक्षा जास्त आनंदी जीवन जगतात. कृतज्ञता व्यक्त करण्याची सवय असणाऱ्या व्यक्तींना एकटेपणा, अपेक्षाभंगाचा फार त्रास होत नाही. कृतज्ञ राहण्याची आपली वृत्ती, सवय, इच्छा जेवढी जास्त तेवढा जास्त आनंद आपल्याला मिळत असतो. आपल्याला आनंदी बनवण्यासाठी सृष्टीतील अनेक गोष्टींची मदत आपल्याला रोज होत असते. सृष्टी आपल्याला भरभरून बरेच काही देत असते. आपण ते सारे गृहीत धरतो. निसर्गाने दिलेल्या गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची सवय बालपणात लागायला हवी. आपले घर आपल्याला घरपण देते, आनंदी करते. आपण वास्तुपुरुषाविषयी कृतज्ञता व्यक्त करतो का? फक्त स्वतःसाठी काही न मागता अखिल विश्वाच्या कल्याणासाठी काहीतरी मागणे मला जमते का? प्रत्येक जबाबदार शहाण्या माणसाने हा प्रश्न स्वतःला विचारायला हवा. पसायदान ही अखिल जगताच्या कल्याणासाठी देवाकडे केलेली मागणी आहे. तुम्हाला कदाचित पसायदान येत नाही, हरकत नाही. तुमच्या भाषेत, तुमच्या शब्दात तुम्ही साऱ्यांचे कल्याण व्हावे असे मनापासून म्हणा. हिंदू धर्मात ही शिकवण फार पूर्वीपासून देण्यात आली आहे. प्रार्थना करताना डोळे बंद करा, स्वतःच्या आत डोकावा. मनात काय चालले आहे ते नोंदवण्याचा प्रयत्न करा. श्वासाकडे लक्ष द्या. मन एकाग्र करता आले तर उत्तम. प्रार्थना ही अंतर्मनाचा खजिना उघडण्याची चावी आहे. मनापासून प्रार्थना करण्याने कितीतरी समस्या सुटतात. ध्यानाच्या विविध पद्धतींवर पाश्चात्य देशात बरेच संशोधन चालू आहे. ध्यान, प्रार्थना या संदर्भात प्रगत मानल्या जाणाऱ्या पाश्चात्य देशातून अनेक प्रयोग केले जातात. त्यांच्या नोंदी ठेवल्या जातात. प्रगत देशातील कितीतरी नागरिक रोज ध्यान करण्यासाठी वेळ काढतात, जगाच्या कल्याणासाठी प्रार्थना करतात. दुर्दैवाने हे अनेक भारतीयांना माहीत नाही. रोज ध्यानासाठी वेळ द्या. सर्वत्र सुखीरः सन्तु मनापासून म्हणा. हाच सुखाचा, मुक्तीकडे नेणारा मार्ग आहे. धन्यवाद.